नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे। दोन्ही लोकसभेची मतमोजणी ही एकाच म्हणजेच एकूण 84 टेबल्सवर पार पडणार आहे, तर नाशिकसाठी 30 तर दिंडोरीच्या 26 फेऱ्या पार पडणार आहेत। आणि याचाच सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। आणि दिंडोरी लोकसभेच्या मतमोजणीची तयारी आता प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। अंबडच्या सेंट्रल वेअर हाऊस परिसरामध्ये मतदान यंत्र ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेले आहे त्या सगळ्या परिसरामध्ये आता पूर्णपणे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळेल। साधारणपणे सकाळी 8 वाजल्यापासून दोन्ही लोकसभेच्या मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण विधानसभा क्षेत्रनिहाय 84 टेबलवर ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। जवळपास 1100 कर्मचारी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी तैनात असणार आहे। मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या सगळ्या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। सोबतच सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त देखील या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मतदारांचा कौल नेमका कुणाला आहे हे स्पष्ट होणार आहे, त्यासाठी अवघे काही तास आता उरलेले आहे। काही तासांची प्रतीक्षा आता फक्त बाकी आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।